हॅलो एवन, वेलकम टू फायर अँड सेफ्टी. आज आपण इंडस्ट्रियल सेफ्टी या विषयावर बोलणार आहोत. या विषयाचं एक टॉपिक घेणार आहोत, इंडस्ट्रियल सेफ्टी. आता इंडस्ट्रियल सेफ्टी बघण्यापूर्वी सेफ्टी म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सेफ्टी म्हणजे प्रोटेक्शन. एखादी घटना घडण्यापूर्वी घेतली जाणारी काळजी म्हणजे सेफ्टी म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे ती घटना घडू न देणे याला देखील सेफ्टी म्हटलं जातं. आणि घटना घडली तर त्या घटना घडल्यानंतर होणारे जे डॅमेजेस किंवा ज्या थिंग्स आहे त्याच्यापासून संरक्षण करणे याला देखील सेफ्टी असं म्हटलं जातं. सो बेसिकली सेफ्टी इज वॉट? प्रोटेक्ट थिंग्स फ्रॉम डेंजर, प्रोटेक्ट थिंग्स फ्रॉम रिस्क, प्रोटेक्ट थिंग्स फ्रॉम इंजुरी. मग आता इंजुरी ही माणसाला होते, मग ती इंजुरी होऊ नये म्हणून घेतल्या जाणाऱ्या काळजा किंवा काळजी याला सेफ्टी असं म्हटलं जातं. रिस्क, ज्या रिस्कचं रूपांतर पुढे हजार्डमध्ये आणि हजार्डचं रूपांतर पुढे ॲक्सिडेंटमध्ये होतं, ती रिस्क कमी करणे म्हणजे सेफ्टी. म्हणजेच काय? एखाद्या वायरला आपण जॉईंट दिलेला आहे आणि तो जॉईंट ओपन आहे म्हणजे ती एक प्रकारची रिस्क आहे. मग त्या रिस्कमुळे कुणाला शॉक बसू शकतो, त्यामुळे कुणाचा मृत्यू होऊ शकतो. मग तसं न होऊ देणे, त्यासाठी त्या जॉईंटला अगोदर कवर करणे म्हणजे सेफ्टी. तो जॉईंट पहिला शोधून काढणे आणि तो धोकादायक आहे म्हणून त्याला सिक्युअर करणे याला सेफ्टी असं म्हटलं जातं. म्हणून बेसिकली सेफ्टी इज नथिंग बट द प्रोटेक्ट थिंग्स फ्रॉम रिस्क, डेंजर अँड इंजुरी. मग मित्रांनो, रिस्क म्हणजे तरी काय? रिस्क म्हणजे पॉसिबिलिटी, शक्यता. रिस्क म्हणजे प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी ऑफ समथिंग हॅपनिंग. काहीतरी घडू शकतं, काहीतरी धोकादायक किंवा ज्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला हजार्ड होऊ शकतो त्याला रिस्क असं म्हटलं जातं. बेसिकली एक्झाम्पल घ्यायचं झालं तर गाडीला ब्रेक कमी आहे, टू व्हीलर आपण चालवतो आहे आणि त्या गाडीला ब्रेक कमी आहे, तरी देखील आपण एक स्पेसिफिक स्पीड मेंटेन न ठेवता काही जास्त प्रमाणातल्या स्पीडने गाडी चालवतो, याचा अर्थ आपण रिस्क घेतो. सो द रिस्क इज वॉट? इट इज अनसर्टन थिंग विच कॅन रिझल्ट इन हार्म. इट इज अनसर्टन थिंग विच कॅन रिझल्ट इन लॉस. मग अजून लॉस झाला आहे का? नाही. ह्याच्यामुळे लॉस होऊ शकतो, याला रिस्क असं म्हटलं जातं. सेफ्टी म्हणजे एक प्रकारे रिस्क कमी करणे. रिस्क इज वॉट? पॉसिबिलिटी ऑफ हार्म, पॉसिबिलिटी ऑफ समथिंग बॅड हॅपनिंग. काहीतरी हार्मफुल घडण्याची पॉसिबिलिटी म्हणजे रिस्क. मग इंजुरी म्हणजे काय? आपण हे रिस्क आणि इंजुरी का बघतोय बघा. सेफ्टी म्हणजे काय? रिस्क किंवा डेंजर किंवा इंजुरीपासून प्रोटेक्शन करण्यासाठी जे आपण उपाययोजना करतो त्याला सेफ्टी असं म्हटलं जातं. ओके. सो इंजुरी म्हणजे काय? इंजुरी म्हणजे बॉडीला झालेलं हजार्ड, बॉडीला झालेलं डॅमेज म्हणू आपण, त्याला आपण इंजुरी असं म्हणतो. सो एनिथिंग विच कॉज or anything which damage human body, which can affect on capability of human. मग आपल्या पायाला झालेली जखम याला आपण इंजुरी असं म्हणतो. मग जशा पद्धतीने ह्युमनला इंजुरी होते तशाच पद्धतीने मशिनरीला देखील इंजुरी होते. म्हणूनच इंडस्ट्रियल सेफ्टी याचा अर्थ आपल्याला शिकायचं आहे की माणसाला किंवा मशिनरीला किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला ज्यामुळे डॅमेज होऊ शकतं, जी रिस्क तिथे तयार होऊ शकते, ती रिस्क कमी करण्याची जी पद्धत आहे त्याला सेफ्टी असं म्हटलं जातं. सो इंजुरी इज वॉट? इंजुरी इज नथिंग बट द डॅमेज टू ह्युमन बॉडी, डॅमेज टू मशिनरी. दॅट इज वॉट द इंजुरी. एखाद्या मशीनला किंवा मानवी बॉडीला किंवा मानवी शरीराला असणारं किंवा होणारं डॅमेज म्हणजे इंजुरी. आता सेफ्टी म्हणजे काय आपण एकदा बघितलं आहे. सेफ्टी म्हणजे काय?
ज्याच्यामुळे लॉस होऊ शकतो, तो लॉस कमी करण्यासाठी जे पावलं उचलले जातात त्याला सेफ्टी असं म्हणतात. म्हणजेच काय, रिस्क कमी करणे, डॅमेज होऊ न देणे, ह्याला जे उपाययोजना, जे पावलं उचलले जातात त्याला सेफ्टी म्हणतात. मग आता बेसिकली आपण ही सेफ्टी कुठे घेतो? तशी तर ही सेफ्टी आपण सर्वत्र घेतो. सोशल लाईफमध्ये घेतो, फॅमिली लाईफमध्ये घेतो, इंडस्ट्रीमध्ये घेतो, नॅशनल लेवलला पण घेतल्या जातं, देशपातळीला पण सेफ्टी घेतली जाते. वेगवेगळ्या कारणांसाठी सेफ्टी घेतली जाते. पण करंटली आज आपण इंडस्ट्रीयल सेफ्टीसाठी बोलतो. सो इंडस्ट्रीयल सेफ्टी म्हणजे काय? इंडस्ट्रीमध्ये होणारे जे वेगवेगळे अपघात आहे आणि अपघाताला कारणीभूत ज्या ज्या गोष्टी आहे त्या त्या गोष्टी घडू न देणे, ते अपघात घडू न देणे. कुठे? इंडस्ट्रीमध्ये. याला इंडस्ट्रीयल सेफ्टी असं म्हटलं जातं. मग आता इंडस्ट्रीयल सेफ्टी समजण्यापूर्वी मित्रांनो, इंडस्ट्री म्हणजे काय रे? तर इंडस्ट्री म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर इंडस्ट्री म्हणजे खूप साऱ्या कंपन्या एकत्र येऊन तयार झाली ती इंडस्ट्री. अनेक कंपन्या एकत्र येऊन जी तयार होते त्याला इंडस्ट्री म्हणतात. एक्झाम्पल बघा, तुम्ही म्हणता ऑटोमोबाईल इंडस्ट्री, आपण म्हणतो टेक्स्टाईल इंडस्ट्री, आपण म्हणतो टेलिकॉम इंडस्ट्री. मग आता चला, टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये कोण कोण आहे? टेलिकॉममध्ये एअरटेल आहे, आयडिया आहे, वोडाफोन आहे, जिओ आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहे ना. आयडिया काय आहे? वेगळी कंपनी. एअरटेल काय आहे? वेगळी कंपनी. जिओ काय आहे? वेगळी कंपनी. नाव दिस ऑल कंपनी कम्स टुगेदर इज बिकम अ इंडस्ट्री. दुसरं एक एक्झाम्पल बघा, रिलायन्स ग्रुपचं. रिलायन्स इंडस्ट्री आपण म्हणतो. का बरं म्हणतो रिलायन्स इंडस्ट्री? रिलायन्सचं ऑइल रिफायनरीचं एक युनिट आहे. रिलायन्सची टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओ नावाचं एक युनिट आहे. रिलायन्सचं कन्झ्युमर ड्युरेबल म्हणजे आपण ज्याला मॉल म्हणतो, रिलायन्स मॉल, त्याचं देखील एक युनिट आहे. मग असे रिलायन्सचे यापेक्षा अनेक सारे युनिट आहे. असे वेगवेगळ्या कंपन्या एकत्र येऊन रिलायन्स इंडस्ट्री बनली. म्हणून इंडस्ट्री म्हणजे काय? वेगवेगळ्या कंपन्या एकत्र येणे किंवा अ ग्रुप ऑफ कंपनी कम्स टुगेदर इट बिकम इंडस्ट्री. ग्रुप ऑफ कंपनी एकत्र येऊन इंडस्ट्री बनते. ह्याला इंडस्ट्री म्हणतात, लक्षात ठेवा. मग आता ह्या इंडस्ट्रीमध्ये सुरक्षा किंवा सेफ्टी घेणे, सिक्युअर करणे, सेफ्टी घेणे, याला आपण इंडस्ट्रीयल सेफ्टी म्हणतो. मग आता इंडस्ट्रीयल सेफ्टी बघण्यापूर्वी आपण बघितली इंडस्ट्री म्हणजे काय, आणि इंडस्ट्री म्हणजे आपण बघितली की ग्रुप ऑफ कंपनी. मग कंपनी म्हणजे काय? कंपनी म्हणजे एकदम साध्या आणि सिंपल भाषेत एक किंवा एकापेक्षा जास्त माणसांनी एका स्पेसिफिक उद्देशासाठी तयार केलेली एक लीगल एंटिटी. लीगल एंटिटी म्हणजे काय मित्रांनो? कायद्याने जिला अस्तित्व दिलेलं आहे, कायद्याने जिला मान्यता दिलेली आहे, कायद्याने ज्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे त्याला कंपनी म्हणतात. पण ही कायद्याने रजिस्ट्रेशन कुणाचं केलं जातं? कोण करतं? माणूसच करतो. म्हणून एक किंवा एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन एका स्पेसिफिक उद्देशासाठी एक स्पेसिफिक उद्देश धरून काम करतात आणि त्या कामाला एक नाव देतात, त्याला कंपनी असं म्हटलं जातं. मग ह्या कंपन्या एकत्र आल्या की त्याची इंडस्ट्री बनते. मग ह्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जी सेफ्टी घेतली जाते ती सेफ्टी कंपनीनुसार वेगवेगळी आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कन्स्ट्रक्शन सेफ्टी वेगळी. ओके, जी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री किंवा कन्स्ट्रक्शनचं जे युनिट आहे त्यामध्ये सेफ्टी काही वेगळ्या प्रमाणात घेतली जाते. टेलिकॉम सेक्टरमध्ये सेफ्टी वेगळ्या प्रकारात घेतली जाते. IT सेक्टरमध्ये सेफ्टी वेगळ्या प्रकारात घेतली जाते. मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेफ्टी ह्या इंडस्ट्रीयल सेफ्टीमध्ये काउंट केल्या जातात. मग आता कंपनी म्हणजे अनेक लोकांनी, एकापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन एका उद्देशासाठी स्थापन केलेलं युनिट, ज्याला गव्हर्नमेंटची म्हणण्यापेक्षा ज्याला कायद्याची मान्यता असते, ज्याला स्वतःचं एक नाव असतं, ज्याची माणसासारखं एक अस्तित्व असतं, ज्याला कंपनी म्हणतात. अशा अनेक कंपन्या एकत्र आल्या की काय बनतं? इंडस्ट्री. ओके, आता ह्या इंडस्ट्रीमध्ये काय चालतं? ह्या इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालतं किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काहीतरी बनवलं जातं. ह्या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस दिली जाते. बघा, एक्झाम्पल बघा, आपण रेमंड याचं जर एक्झाम्पल घेतलं तिथे कापड बनवलं जातं रेमंडचं. आणि आपण जस्ट डायल
चा जर विचार केला तर तिथे सर्व्हिस दिली जाते. मग आता महत्त्वाचं मित्रांनो समजून घ्या, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस याच्यात काय फरक आहे. आता ही जी टीचिंग केली जाते, शिकवलं जातं, यामध्ये कुठलं प्रॉडक्ट बनतं का? काही तुम्हाला हातात दिलं जातं का? नाही. इथे काय केलं जातं, तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजून सांगितली जाते, एखादा मुद्दा तुम्हाला समजून सांगितला जातो. म्हणजे ज्यामध्ये कुठलंही प्रॉडक्ट नाही आहे, ज्याला आपण हात लावू शकत नाही, पण काहीतरी तर तुम्हाला दिलं जातं, कस्टमरला काहीतरी तर दिलं जातं, त्याला सर्व्हिस असं म्हटलं जातं. आणि जिथे काहीतरी प्रॉडक्ट बनतं म्हणजे अगदी घरगुती एक्झाम्पल बघा, सोप बनणे, टूथपेस्ट बनणे, हेअर ऑइल बनणे, हे बनतं. जिथे बनतं आणि ते आपल्याला मिळतं त्याला मॅन्युफॅक्चरिंग असं म्हटलं जातं. म्हणून इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस असे 2 युनिट पडतात. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस ह्या काउंटचा विचार करून आपण इंडस्ट्रियल सेफ्टीचा विचार करतो. सो व्हॉट इज इंडस्ट्रियल सेफ्टी? इट इज नथिंग बट द प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडंट, प्रिव्हेन्शन ऑफ हजार्ड इन द इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये जे अपघात घडतात, जे हजार्ड तयार होतात, जी रिस्क असते, जे डॅमेजेस होऊ शकतात, ते हजार्ड किंवा ते अपघात किंवा ते डॅमेजेस होऊ नये, ते कमी व्हावे, त्यासाठी जी आपण पावले उचलतो, जे सेफ्टीचे पावले उचलतो, आणि ते पावलं आपण जेव्हा इंडस्ट्रीत उचलतो तेव्हा त्याला इंडस्ट्रियल सेफ्टी असं म्हटलं जातं. मग आता बेसिकली खरा तर सेफ्टीचा खरा उद्देश हा आहे की लोकांचा जीव वाचवावा किंवा वाचावा. आता लोक म्हटल्यावर अनेक अनेक गोष्टी येतात, त्यात वर्कर्स येतात, एम्प्लॉई येतात. आता मित्रांनो, वर्कर आणि एम्प्लॉईमधला बेसिक फरक काय हा मात्र तुम्ही मला सांगा. आपण वर्कर देखील म्हणतो आणि एम्प्लॉई देखील म्हणतो, मग काहीतरी तर फरक असेल ना वर्कर आणि एम्प्लॉईमध्ये. मग तुम्हाला वर्कर आणि एम्प्लॉईमधला फरक सांगायचा आहे. मात्र एक विचार करा, एक लक्षात ठेवा, वर्कर आणि एम्प्लॉई ह्युमनच आहे. ह्युमन म्हणजे मानव, आणि या मानवाची सुरक्षा करणे हा सेफ्टीचा पहिला उद्देश आहे. म्हणून इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये जे ह्युमन कॅपिटल काम करतं, जे मानव काम करतो ॲज अ एम्प्लॉई, ॲज अ वर्कर, त्या मानवाचं किंवा त्या ह्युमनची सुरक्षा करणे. कशापासनं? अपघातापासनं, कशापासनं? इंजुरीपासनं, कशापासनं? डॅमेजपासनं. हे काम सेफ्टीचं आहे. आणि ती सेफ्टी जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये मानवासाठी घेतो तेव्हा इंडस्ट्रियल सेफ्टी असं म्हटलं जातं. याचा अर्थ फक्त मानवाला सुरक्षित करणे असं नाही. इंडस्ट्री म्हणजे अनेक गोष्टी एकत्र येतात. मग तिथे मानव आहे, तिथे मशीन आहे, तिथे मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आहे, तिथे सर्व्हिसची प्रोसेस आहे, जिथं सेल्स सर्व्हिस आहे, जिथं एक इंडस्ट्रीचं स्वतःचं गुडविल आहे. गुडविल म्हणजे नावलौकिक आहे. जसं बघा, तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्फोसिस माहीत असेल, इन्फोसिस कंपनी माहीत असेल, तुम्हाला रिलायन्स माहीत असेल, तुम्हाला डाबर माहीत असेल, डाबर च्यवनप्राश घेतो आपण, डाबर माहीत असेल. हे जे आहे, हे जे नावं तुम्हाला माहिती आहे, हे नावं तुम्हाला माहीत असणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने किंवा समाजाच्या मनात त्या इंडस्ट्रीचं असणारं गुडविल, नावलौकिक. मग हे नावलौकिक देखील वाचवणे याला देखील सेफ्टी असं म्हटलं जातं. बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. खूप वर्षापूर्वी कॅडबरीमध्ये किडे निघतात अशी एक बातमी आली होती कॅडबरीमध्ये. आता कॅडबरीमध्ये किडे निघतात किंवा किडे निघण्याच्या व्हिडिओ जेव्हा आल्या, कॅडबरीचा सेल खूप साऱ्या प्रमाणात कमी झाला. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, मात्र कॅडबरी एक काळात खूप सारी फेमस अशी एक प्रॉडक्ट होतं जे सर्रास लोक वापरत होते. पण जेव्हा असं लक्षात आलं किंवा जसं पेपरला आलं की कॅडबरीच्या प्रॉडक्टमध्ये किंवा कॅडबरीमध्ये किडे निघलेत, तेव्हापासनं कॅडबरीचा सेल कमी झाला. आता ते कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे याबद्दलचा प्रश्न नंतर घेऊ. मात्र कॅडबरीचं जे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये तफावत तयार झाली. मग आता त्यानंतर ती भरून काढण्यासाठी खूप सारे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याबद्दल जाऊन ॲड केली की काही नाही आहे, मी स्वतः बघितले वगैरे वगैरे, बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या. पण एक प्रकारे आजही
समाजाच्या किंवा मानवाच्या किंवा सामाजिक लोकांच्या डोक्यात कॅडबरीबद्दलचा तो एक अनुभव आजही डोक्यात आहे. म्हणजे कॅडबरीचं नाव लौकिक काय झालं आहे, कमी झालं. तेच एक्झाम्पल तुम्ही आत्ताचंच बघा, मॅगीचं एक एक्झाम्पल. ते नाव लौकिक काय झालं आहे, कमी झालं. म्हणून एक प्रकारे इंडस्ट्रीयल सेफ्टी म्हणजे मानवी सुरक्षा तर करणे, पण इंडस्ट्री किंवा कंपनीचं नाव लौकिक आहे, ज्याला आपण गुडविल म्हणतो, त्या गुडविलचं सुद्धा प्रोटेक्शन करणे हे देखील काम इंडस्ट्रीयल सेफ्टीचं आहे. मग याशिवाय खरं तर याशिवाय तिसरं कुठलं काम आहे? तिसरं म्हणजे असे अनेक काम आहे, पण इंडस्ट्रीयल सेफ्टीचा अजून काय उद्देश आहे? मित्रांनो, इंडस्ट्रीयल सेफ्टीचा अजून एक उद्देश आहे इकॉनॉमिकल लॉस टाळणे. इकॉनॉमिकल लॉस म्हणजे मला एक सांगा, कंपनी किंवा कुठलीही इंडस्ट्री किंवा कुठलीही कंपनी कशासाठी काम करते? पैसा कमवण्यासाठी. मग आता ह्या पैशाचा जो लॉस होतो तो लॉस कमी करण्यासाठी देखील सेफ्टीचा उपयोग केला जातो. हा लॉस कशा कशा पद्धतीने होतो हे बघा. जसं वर्कर काम करतात किंवा एम्प्लॉई काम करतात, त्यांना इजा झाली तर त्यांचं काम काय झालं? बंद झालं. आता 2 दिवसासाठी तो माणूस जर सुट्टीवर गेला तर काय झाला? कंपनीचा 2 दिवसाचा लॉस झाला. कसा लॉस झाला? एकतर त्याला इजा झाली म्हणून त्याला हॉस्पिटलला न्यावं लागेल, हॉस्पिटलचा खर्च. त्याला इजा झाली म्हणून काम बंद पडलं, तेवढं एक स्पेसिफिक त्याच्या युनिटचं काम किंवा त्याच्याशी रिलेटेड काम बंद पडलं, म्हणजे प्रोडक्शन बंद पडलं. प्रोडक्शन बंद पडलं म्हणजे रॉ मटेरियल पडून राहिलं, तो एक लॉस झाला. जर ते ड्युरेबल नसन तर ते खराब होऊन जाईल. प्रोडक्शन बंद पडलं म्हणून फिनिश प्रॉडक्ट बंद झाले. फिनिश प्रॉडक्ट म्हणजे जे बनवून आपल्याला भेटतं त्याचं प्रोडक्शन कमी झालं, ते बंद झालं. मग ह्यामुळे काय झालं? त्यालाही हॉस्पिटलला खर्च आला, रॉ मटेरियलमध्ये पण लॉस झाला, प्रोडक्शन जे बनलं त्यातही लॉस झाला, मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस आहे तिच्यातही दिरंगाई झाली, आणि महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला जो प्रॉडक्ट पाहिजे वेळेवर तो मिळण्यासाठी सुद्धा काय झाला? लॉस झाला. म्हणजे कस्टमर देखील नाराज झाला. बेसिकली कस्टमर नाराज झाला म्हणजे तो आपल्या प्रॉडक्ट सोडून दुसऱ्या प्रॉडक्टकडे जाणार. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये हॉस्पिटलला पैसा गेला, माणूस घरी राहिला, आजारी पडला किंवा डॅमेज झालं, त्याला इंजुरी झाली, घरी राहायला पण पेमेंट चालू, तिथेही पैसा गेला. रॉ मटेरियल खराब झालं, तिथेही पैसा गेला. प्रॉडक्ट बनलं नाही, तिथेही पैसा गेला. प्रॉडक्ट कस्टमरला अवेलेबल झालं नाही म्हणून तो दुसऱ्या कंपनीकडे गेला, तिथेही पैसा गेला. मग अशा पद्धतीने इकॉनॉमिकल लॉस टाळण्यासाठी देखील सेफ्टीचा उपयोग केला जातो. खरं तर इंडस्ट्रीयल सेफ्टी कायद्याने म्हटलं जातं की सेफ्टी ही मानवी सुरक्षासाठी आहे, पण इंडस्ट्रीयल सेफ्टीचा खरा उद्देश मानवी सुरक्षा आहे, पण दुसराही खरा उद्देश आहे की इकॉनॉमिकल लॉस होता कामा नाही. पैशाची हानी टाळण्यासाठी सेफ्टी केली जाते, आणि इंडस्ट्रीयल सेफ्टीमध्ये ही हानी कमीत कमी व्हावी. कशी कमीत कमी व्हावी? माणसाला इजा झाली नाही म्हणजे तो सुट्टीवर जाणार नाही, म्हणजे तो हॉस्पिटलला जाणार नाही, म्हणजे प्रोडक्शन बंद पडणार नाही, म्हणजे कस्टमरला वेळेवर प्रॉडक्ट मिळालं म्हणजे तो दुसऱ्या प्रॉडक्टकडे जाणार नाही. एक प्रकारे ही इजा होऊ नये माणसाला किंवा मशीनला, त्यासाठी इजा होण्यासाठी किंवा इंजुरी होण्यासाठी किंवा डॅमेज होण्यासाठी जी रिस्क आहे ती रिस्क पहिली शोधून काढणे हे आपलं काम आहे. सपोज एखादं मशीन आहे, एखाद्या युनिटमध्ये एक मशीन आहे, त्या मशीनची सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स करणं हे दर महिन्याला क्रमप्राप्त आहे. पण हे तर आहेच, पण रोजच्या रोज त्याची साफसफाई, हायजीन, साफसफाई, हाऊसकीपिंग करणे. हाऊसकीपिंग म्हणजे जिथली वस्तू तिथे ठेवणे, साफसफाई करणे, प्रॉपर क्लीननेस ठेवणे म्हणजे हाऊसकीपिंग काउंट केलं जातं. आता ते जे मशीन आपण वापरतोय किंवा वापरणार आहे ते मशीन सुरक्षित ठेवणे, जर जादा धूळ त्यावर बसली नाही तर त्यामध्ये तेवढा जो रिस्क ओरिएंटेड अप्रोच आहे तो तयारच होणार नाही. साधा एक्झाम्पल बघू. आपण सगळेच टू व्हीलर वापरतो. तुम्हाला आठवतं का, तुम्ही किती दिवसापूर्वी टू व्हीलर जी वापरतात तिच्या चेनला ऑइल टाकलं? विचार करण्याची गोष्ट आहे, जी चेन पावसात भिजते, पाण्यात भिजते, आता पाऊस वगैरे आला तर गाळात भिजते, उन्हात उष्णतेत राहते, ह्या चेनवर आपली गाडी चालते. त्या चेनला आपण किती वेळा मेंटेन केलं की प्रत्येक वेळेस फक्त गाडी सर्व्हिसिंगला पाठवली की मगच मेंटेन केली जाते. हे आपलं देखील काम आहे की त्याला प्रॉपर ऑइलिंग, ग्रीसिंग करणं गरजेचं आहे. मग तुम्ही यावरनं विचार करा, आपण जे मशीन वापरतो किंवा आपण जे इक्विपमेंट वापरतो ॲज अ टू व्हीलर, त्याची फक्त चेन,
तिला आपण किती दिवस झालं ऑइलिंग ग्रीसिंग केलं नाही. मग ऑइलिंग ग्रीसिंग न केल्यामुळे एक प्रकारे ती चेन ही रिस्क फॅक्टरमध्ये गेली आणि ज्यामुळे अपघात होऊ शकतो, चेन तुटू शकते किंवा तिच्यामुळे मशीनला इजा होऊ शकते. मग तसं होऊ नये म्हणून वारंवार वारंवार म्हणजे एका नियमित पद्धतीने त्या चेनला सर्व्हिसिंग करणे, त्या चेनला ऑइल ग्रीस करणे किंवा तिच्याकडे लक्ष देणे किंवा ऑइल चेंबरमधलं ऑइल चेक करणं, हे म्हणजे अपघाताला कारणीभूत असणारी जी जी गोष्ट आहे, ज्याला आपण रिस्क म्हणतो, ज्याला आपण इंजुरी म्हणतो, ज्याला डॅमेज म्हणतो, ते कमी होण्यासाठी केलेले प्रयत्न. मग यालाच आपण सेफ्टी असं देखील म्हणतो. मात्र इंडस्ट्रीमध्ये ही सेफ्टी मशीनसाठी घेतली जाते, मानवासाठी घेतली जाते, इकॉनॉमिकल लॉस कमी करण्यासाठी घेतली जाते, सोशल लॉस कमी करण्यासाठी घेतली जाते, गुडविल लॉस कमी करण्यासाठी घेतली जाते, लिगल कॉन्सिक्वेन्सेस आहे ते कमी होण्यासाठी, म्हणजे कायदेशीर कारवाया कंपन्यांवर होऊ नये याच्यासाठी घेतली जाते, इन्व्हायरमेंटल लॉस होऊ नये, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी जे काय पावलं उचलले जातात, सुरक्षेचे पावलं, त्याला आपण इंडस्ट्रीयल सेफ्टी असं म्हणतो. मग आता परत एकदा आपण मुद्दा जरा पद्धतशीर बघू. नीड ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी जरा डिटेलमध्ये. मग काय गरज, नीड म्हणजे गरज, इंडस्ट्रीयल सेफ्टीची गरज काय आहे. आता इंडस्ट्रीयल सेफ्टीची गरज काय आहे हे बघण्यापूर्वी परत एकदा लक्षात घ्या, सेफ्टी म्हणजे अपघात घडू नये, इंजुरी घडू नये, डॅमेज होऊ नये म्हणून ज्या आपण काळज्या घेतो, त्यासाठी जी काळजी घेतली जाते त्याला सेफ्टी असं म्हटलं जातं. आता ही सेफ्टी इंडस्ट्रीमध्ये घेणे म्हणजे इंडस्ट्रीयल सेफ्टी. मग आता इंडस्ट्रीमध्ये ही सेफ्टी घेणे म्हणजे काय, आता हे समजण्यासाठी आपण बघितलं इंडस्ट्री म्हणजे काय. अ ग्रुप ऑफ कंपनी कम्स टुगेदर, खूप साऱ्या कंपन्या, खूप साऱ्या म्हणजे एका विशिष्ट रेंजच्या कंपन्या एकत्र येऊन जे बनतं त्याला इंडस्ट्री असं म्हणतात. मग आपण इंडस्ट्रीयल सेफ्टी ही घेतो अपघात होऊ नये म्हणून, इकॉनॉमिकल लॉस होऊ नये म्हणून. मग आता कंपनी म्हणजे काय, एक किंवा एकापेक्षा जास्त माणसाने एका स्पेसिफिक उद्देशासाठी चालू केलेलं एक कायदेशीर नाव असलेलं, कायदेशीर अस्तित्व असणारं एक युनिट, त्याला कंपनी असं म्हटलं जातं. मग इंडस्ट्रीयल सेफ्टी ही मानवी, मेकॅनिकल म्हणजे मशिनरीची, सोसायटीची म्हणजे सामाजिक, नावलौकिकाची, अशा वेगवेगळ्या गोष्टींशी रिलेटेड जे हजार्ड आहे, ज्यामुळे आपल्याला लॉस होऊ शकतात, जे आपल्याला धोके आहे, तो लॉस किंवा ते धोके होऊ नये म्हणून जे पावलं उचलले जातात इंडस्ट्रीमध्ये, ते पावलं उचलण्याचं काम आणि जेणेकरून हा लॉस कमीत कमी होईल, त्याला आपण इंडस्ट्रीयल किंवा त्याला सेफ्टी म्हणतो. आणि ती सेफ्टी इंडस्ट्रीत घेतली की त्याला इंडस्ट्रीयल सेफ्टी म्हणतात. आता एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा मित्रांनो, अपघात कमी केले जाऊ शकतात, अपघाताची वारंवारता कमी केली जाऊ शकते, अपघातामुळे होणारा लॉस कमी केला जाऊ शकतो, अपघाताचं पूर्णपणे निर्मूलन केलं जाऊ शकत नाही. म्हणजे अपघात घडणारच नाही असं होऊ शकत नाही. हो, अपघाताचं प्रमाण कमी होईल, 100% आपण कमी करू शकतो. अपघातापासून होणारा जो लॉस आहे तो कमी करू शकतो आपण, त्याची कॉन्सिक्वेन्सेस कमी करू शकतो. मात्र अपघात होणार नाही असं होऊ शकत नाही. म्हणून वी आर नॉट एबल टू स्टॉप ॲक्सिडंट, वी आर एबल टू मिनिमाइज ॲक्सिडंट. वी म्हणजे कोण, तुम्ही लोक, सेफ्टी, फायर आणि सेफ्टीचे लोक. तुमचं काम काय आहे, तुमचं हेच काम आहे की अपघात घडू न देणे. मग आता तुम्ही हा विचार करा, अपघात घडू न देण्यासाठी तुम्ही काय कराल. बेसिकली हा विचार अगदी तुम्ही डायरेक्ट कंपनीचा विचार करून करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या अवतीभोवती बघा, तुम्ही सायकल वापरतात, तुम्ही टू व्हीलर वापरतात, तुम्ही जर शेतकरी असाल तर रोज काऊ फिडिंग करतात, काऊशी रिलेटेड काम करतात. तुम्ही साध्या गोष्टी आजूबाजूच्या ज्या आहे, जिथे छोटे मोठे अपघात होतात, मोठे देखील अपघात होतात, ते अपघात होऊ नये. आता अपघात याचा अर्थ प्रत्येक वेळेस माणूस पडणे किंवा माणसाला इजा होणे असं नाही. आपण जे मशीन वापरतो, ते जे मशीन आहे त्याचा देखील लॉस कमी होणे, त्याची घसरण म्हणता येणार नाही, पण त्याला जे डॅमेज होणार आहे किंवा होऊ शकतं, ते डॅमेज कसं कमी होऊ शकतं याला देखील सेफ्टी असं म्हटलं जाऊ
शकतं किंवा म्हटलं जातं. म्हणून ही सेफ्टी घेण्यासाठी तुम्ही काय करता, प्रॉपर सुपरविजन करतात. सुपरविजन करतात म्हणजे काय करतात, हे बेसिकली तुमचं काम आहे की गोष्टींचं निरीक्षण करणे. कशा पद्धतीने त्या गोष्टी ह्या अपघाताला कारणीभूत ठरू शकत नाही किंवा कशा पद्धतीने ते ठरतायत किंवा ठरू शकतात आणि त्या कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो. म्हणजे रिस्क मिनिमाइज करणे, म्हणजे इंजुरी मिनिमाइज करणे, म्हणजे डॅमेज मिनिमाइज करणे. आणि हे मिनिमायझेशन करणे, मी आवर्जून मिनिमाइज म्हणतोय, आपण ते कमी करू शकतो, त्याची वारंवारता कमी करू शकतो. त्याचं निर्मूलन होणार नाही. अपघात होणारच. फक्त अपघातापासून होणारा जो लॉस आहे, अपघाताचं जे प्रमाण आहे, ते कमी करण्याचं काम आपलं आहे. आणि ते कमी करण्यासाठी आपण इन द सेन्स ऑफ यू पीपल, फायर अँड सेफ्टीचे लोक जे आहेत हे प्रॉपर सुपरविजन करतात. बेसिकली लक्षात ठेवा, अपघात घडण्यापूर्वी घेण्याच्या ज्या काळजीज आहे, ज्या प्रिकॉशन आहे, त्या प्रिकॉशन घेण्यासाठी अपघाताला कारणीभूत ज्या गोष्टी आहेत त्या शोधून काढणे. म्हणून एक चांगला सेफ्टीचा माणूस तोच ज्याची निरीक्षण क्षमता चांगली आहे. एक चांगला सेफ्टीचा माणूस तोच जो जे निरीक्षणात आलं त्याला पॉइंट आऊट करतो, ते लिहून घेतो, त्याचे पॉईंट्स काढतो. एक चांगला सेफ्टीचा माणूस तो जो काढलेले जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणांची वारंवारता, त्या निरीक्षणांचं प्रमाण हे अपघातावर कसं होऊ शकतं हे शोधून काढतो. आणि एक चांगला सेफ्टीचा माणूस तो जो ही जी रिस्क आहे ही कशा पद्धतीने कमी करता येईल याच्यासाठी वेगवेगळे अल्टरनेटिव्स काढतो. म्हणून सेफ्टीच्या माणसाचं काम काय आहे, बेसिकली हिज मेन एम इज टू ऑब्झर्व थिंग्स अँड टू मिनिमाइज रिस्क रिलेटेड टू दिस थिंग्स विच विल रिझल्ट इन ॲक्सिडंट. म्हणजे चांगल्या पद्धतीने निरीक्षण करणे, तेथील रिस्क शोधणे, समजून घेणे आणि त्या ज्या रिस्कमुळे अपघात घडणार आहे किंवा डॅमेज होणार आहे किंवा इंजुरी होणार आहे ते कमी करणे, ते मिनिमाइज करणे, हे सेफ्टीच्या माणसाचं महत्त्वाचं काम आहे. मग आता आपण इंडस्ट्रियल सेफ्टी बघतोय. बेसिकली आपण सेफ्टी बघतो जी इंडस्ट्रीमध्ये केली जाते. मग आता ह्या इंडस्ट्रियल सेफ्टीची गरज काय, नीड ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी, ह्या इंडस्ट्रियल सेफ्टीची काय गरज आहे मित्रांनो. तर बघा, आपण बोललो आहे एकदा तरी देखील इंडस्ट्रियल सेफ्टीची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ह्युमन कॅपिटल सिक्युअर्ड करणे. ह्युमन कॅपिटलचा जो लॉस आहे तो कमी करणे. ह्युमन कॅपिटलचा लॉस कमी करणे म्हणजे काय, मानवाला होणारे जे अपघात आहे, मानवाला होणारी जी इजा आहे, मानवाला होणारी जी इंजुरी आहे, मानवाला इन द सेन्स ऑफ कुणाला, जे तिथे वर्कर्स काम करतात, जे तिथे एम्प्लॉई काम करतात, जी ह्युमन फोर्स तिथे काम करते, त्यांना होणारा जो लॉस आहे, शारीरिक लॉस, मेंटल लॉस, त्यांच्यावर येणारा जो कामाचा प्रेशर आहे, त्या कामाच्या प्रेशरमुळे होणारे जे लॉस आहे, त्या कामाच्या प्रेशरमुळे होणारे जे डॅमेज आहे आणि शारीरिक जे डॅमेज आहे, हे इंजुरी किंवा हा लॉस कमी करण्याचं काम हे इंडस्ट्रियल सेफ्टीचं आहे. कायद्यानुसार सेफ्टीचा प्रथम उद्देश हे मानवी संरक्षण आहे. लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला विचारलं जाईल वाय सेफ्टी इज इम्पॉर्टंट. मित्रांनो लक्षात घ्या, वाय सेफ्टी इज इम्पॉर्टंट. तेव्हा तुम्हाला उत्तर तुमच्या पद्धतीने द्यायचं आहे, पण एक उत्तराचा प्रकार असू शकतो की कायद्यानुसार मानवी संरक्षण करणे इज द फर्स्ट टू सिक्युअर्ड पीपल, टू सिक्युअर्ड ह्युमन कॅपिटल, टू मिनिमाइज ह्युमन कॅपिटल लॉस इज द बेसिक एम, बेसिक उद्देश आहे सेफ्टीचं. मग तो विचारेन किंवा परत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, देन इफ दिस इज वॉट द सेफ्टी, देन व्हॉट इज इंडस्ट्रियल सेफ्टी. जर याला सेफ्टी म्हणतात तर इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणजे काय. आता या प्रश्नाचं उत्तर असं असू शकतं, इंडस्ट्रियल सेफ्टी इज नथिंग बट द मिनिमायझिंग ह्युमन कॅपिटल लॉस ॲज वेल ॲज इकॉनॉमिकल लॉस. म्हणजे मानवी लॉस तर टाळायचाच, पण त्याबरोबर इकॉनॉमिकल लॉस कमी करणे हा देखील त्याचा एक उद्देश आहे. किंवा दिस इज वॉट द बेसिक नीड, एम
ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी. लेट हॅव अ पॉईंट. सो आपण काय बघत आहोत, नीड ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी. आणि पहिला मुद्दा आहे मानवी संरक्षण करणे. त्याला इंजुरी होणार नाही, त्याला डॅमेज होणार नाही, त्याला टेम्पररी डायझॅबिलिटी होणार नाही, त्याला परमनंट डायझॅबिलिटी होणार नाही, त्याला फेटल डिसीज होणार नाही. डिसीज होतात, हे होऊ नये त्यासाठी घेण्यात येणाऱ्या ज्या काळजी आहे, त्या काळजी म्हणजे मिनिमायझिंग ऑर टू अवॉइड ह्युमन कॅपिटल लॉस. आता ह्यात वापरलेले फेटल डिसीज म्हणजे काय? फेटल डिसीज म्हणजे असे डिसीजेस जे जादा दिवस एका याच्यात काम केलं, एका युनिटमध्ये किंवा एका सेक्टरमध्ये काम केलं, एका कार्यपद्धतीत काम केलं की त्यामुळे होणारे आजार. त्याचा एक क्रोनिकल डिसीज नावाचा देखील एक ॲप्रोच आहे. आता तुम्ही याबद्दल मला सांगायचं आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फेटल डिसीज आणि क्रोनिकल डिसीज. फेटल आणि क्रोनिकल डिसीजमध्ये काही फरक आहे का, आणि जर आहे तर तो का, काय. याशिवाय आहे, त्याशिवाय आपण बोललो टेम्पररी डायझॅबिलिटी, परमनंट डायझॅबिलिटी. काही डायझॅबिलिटी ह्या काही काळापुरता असतात. डायझॅबिलिटी म्हणजे काय मित्रांनो? अपंगत्व. आणि काही डायझॅबिलिटी ह्या परमनंट होतात. मग काम करताना ज्या इजा होतात शरीराला, ज्या काही कालावधीसाठी असतात किंवा ज्या कायमच्या होतात, त्याला डायझॅबिलिटी असं म्हटलं जातं, टेम्पररी अँड परमनंट. मग अशा पद्धतीचं ह्युमन लॉस किंवा ह्युमन कॅपिटल लॉस किंवा अशा पद्धतीचे लॉस होऊ नये यासाठी इंडस्ट्रीमध्ये सेफ्टीची गरज पडते. दुसरा उद्देश आहे इंडस्ट्रियल सेफ्टीचा इकॉनॉमिकल लॉस कमी करणे, जो आपण ऑलरेडी बघितला आहे, पैशाचा लॉस कमी करणे. तिसरा उद्देश आहे सोशियल लॉस. मित्रांनो, सोशियल लॉस म्हणजे काय? इंडस्ट्रीमध्ये जे कामं चालतात, जे काही प्रोसेस चालतात, जे काही मॅन्युफॅक्चरिंग चालतात, त्याचा परिणाम सोसायटीवर देखील होतो. सोसायटी म्हणजे समाजावर देखील होतो. आणि तो सामाजिक लॉस होऊ नये त्यासाठी घेण्यात येणाऱ्या काळज्या. आता सामाजिक लॉस होऊ नये, एक्झाम्पल बघा. एखाद्या इंडस्ट्रीत सपोज टू बी आयर्न इंडस्ट्री आहे. आता लोखंड मॅनिप्युलेट किंवा लोखंडाची जी इंडस्ट्री आहे, जिथं मोल्डिंगचे वगैरे काम चालतात किंवा आयर्न बनवण्याचे काम चालतात, ॲलॉय बनवण्याचे काम चालतात, तिथे खूप मोठ्या प्रमाणात ऑडिओ असतो. ऑडिओ इन द सेन्स ऑफ आवाज असतो. काहीतरी ठोकलं जातं, काहीतरी वाकवलं जातं, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज येतो. आणि त्या आवाजाने आजूबाजूचे जे लोक आहे किंवा आजूबाजूचं जी सामाजिक स्थिती आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपल्या इंडस्ट्रीमधील कामामुळे सोसायटीवर त्याचा परिणाम होऊ नये हा देखील विचार हा सेफ्टीमध्ये केला जातो. अजून इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये जे प्रोसेस किंवा ऑपरेशनल लॉस होतो, म्हणजे काम करताना एखादा प्रोसेस चालू आहे, शुगर केनचं रूपांतर शुगरमध्ये करणे, ऊसाचं रूपांतर साखरीत करण्यासाठी जी टोटल प्रोसेस होते, जी काही प्रोसेस होते, क्रश केला जातो ऊस, मग त्याला क्रश केल्यानंतर ज्यूस कलेक्ट केला जातो, तो ज्यूस कलेक्ट करून हीट केला जातो, हीट केल्यानंतर त्याला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये फर्निश केलं जातं, मग त्याचं बायफर्गेशन केलं जातं, नंतर त्याचं स्क्रोटिनायझेशन करून बॅगमध्ये पॅकिंग केली जाते, मग बॅग ट्रान्सपोर्ट केले जातं एक थरल. हे जे ऑपरेशन आहे, ही जी प्रोसेस आहे, ह्या ऑपरेशन किंवा प्रोसेसमध्ये देखील काही लॉस होऊ नये, कुठलं डॅमेज होऊ नये ह्याचा देखील विचार हा इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये केला जातो. याशिवाय डायरेक्ट लॉस म्हणजे जो लॉस डायरेक्ट दिसतो. सपोज एखादं मशीन बंद पडलं, मशीन खराब झालं, मशीन बंद पडलं, हा झाला डायरेक्ट लॉस. सपोज इनडायरेक्ट लॉस म्हणजे काय? इनडायरेक्ट लॉस म्हणजे आपल्या प्रॉडक्टचे कस्टमर कमी होणे, आपल्या प्रॉडक्टवरील कस्टमरचा विश्वास कमी होणे, ह्याला इनडायरेक्ट लॉस म्हटलं जाऊ शकतं. एक एक्झाम्पल बघू. एका कंपनीमध्ये अपघात झाला, एखाद्या युनिटमध्ये अपघात झाला, शॉर्ट सर्किट झालं सपोज टू बी, आणि आग लागली. आता हे एक एक्झाम्पल आहे, हे आपल्या सरळ थरल पातळीवर घेतलेलं एक्झाम्पल आहे, एकदम प्रोफेशनल एक्झाम्पल नाही आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. काय डायरेक्ट लॉस? तर आग लागल्यामुळे तेथील मशिनरी, तेथील इक्विपमेंट डॅमेज झाले.
खराब होऊन गेले, हा झाला डायरेक्ट लॉस. तेथील जे इक्विपमेंट, मशिनरी, इन्फ्रास्ट्रक्चर जे होतं ते जळून गेलं, हा झाला डायरेक्ट लॉस, पैशाचा झालेला डायरेक्ट लॉस. आणि इनडायरेक्ट लॉस काय? इनडायरेक्ट लॉस म्हणजे त्या कंपनीवर ही घटना घडली म्हणजे त्यांनी प्रॉपर सेफ्टी घेतली नाही, म्हणून त्या कंपनीवर करण्यात आलेल्या काही केसेस, लीगल ॲक्शन ज्या घेण्यात आल्या. दुसरं एक्झाम्पल इनडायरेक्ट लॉसचं, त्या ज्या प्रोसेसमध्ये आग लागली किंवा ज्या युनिटमध्ये आग लागली आणि जिथे लॉस झाला तिथे लोक परत किंवा वर्कर परत काम करण्यासाठी धजावत नाही, परत काम करण्याची डेअरिंग करत नाही, याला इनडायरेक्ट लॉस असं म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे डायरेक्ट लॉसमध्ये एखाद्या मशीनवर काम करत असताना ते मशीन खराब होऊन गेलं, ते मशीन डॅमेज झालं, त्या मशीनला ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे खूप मोठा विस्फोट झाला सपोज टू बी, त्यामुळे ते मशीन खराब होऊन गेलं, लॉस झाला कंपनीचा. पण आता इनडायरेक्ट लॉस म्हणजे त्या मशीनवर परत काम करण्यासाठी माणूस जायला तयार नाही, वर्कर जायला तयार नाही, एक प्रकारे धास्ती तयार झाली, एक प्रकारे काही लिगल ॲक्शन्स झाल्या ज्यामध्ये डायरेक्ट पैसा तर दिसत नाही, पण एक प्रकारे नाव खराब होणे, लिगल ॲक्शनसाठी वेळ जाणे, प्रोसेससाठी वेळ जाणे, याला इनडायरेक्ट लॉस असं म्हटलं जातं. हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट लॉस कमी करण्यासाठी सुद्धा इंडस्ट्रियल सेफ्टीची गरज आहे. याशिवाय आपण गुडविल बघितलं, नावलौकिक कमी होऊ नये यासाठी देखील इंडस्ट्रियल सेफ्टीची गरज आहे. आणि अजून काही म्हणजे इंडस्ट्रियल सेफ्टीची गरज अजून देखील आहे, लीगल ज्या ॲक्शन्स होतात त्या ॲक्शन्स होऊ नये. अपघात झाला म्हणजे सरासरी एखादा अपघात झाला म्हणजे कंपनीवर लीगल ॲक्शन्स होणारच. कोणाकडून? गव्हर्नमेंटकडनं होऊ शकतात, लीगल इन्स्टिट्यूशनकडनं होऊ शकतात, सोसायटीकडनं होऊ शकतात. मग ह्या ज्या लीगल ॲक्शन आहे त्या होऊ नये, ज्यामध्ये इंडस्ट्रीचा वेळ जाऊ नये, पैसा जाऊ नये, गुडविल खराब होऊ नये, यासाठी देखील इंडस्ट्रियल सेफ्टी, यासाठी जे पर्यायी मार्ग काढले जातात, यासाठी जे सेफ्टी घेतली जाते, हे घडू नये म्हणून जे पावलं उचलले जातात त्यामध्ये देखील इंडस्ट्रियल सेफ्टी किंवा सेफ्टीचा समावेश होतो. अजून विचार केला तर एन्व्हायरमेंटलचा आस्पेक्ट, कंपनी किंवा इंडस्ट्रीमध्ये जे काम चालतं त्यामुळे जे पोल्युशन होतं, मग ते सॉईल पोल्युशन असेल, जमिनीचं पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, पाण्याचं प्रदूषण असेल, एअर पोल्युशन असेल, पर्यावरणाचं ऱ्हास होत असेल किंवा पोल्युशन असेल, प्रदूषण असेल, हे हे होऊ नये म्हणून देखील इंडस्ट्रियल सेफ्टीसाठी जे इंडस्ट्रीमध्ये जे पावलं उचलले जातात ते इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये कन्क्ल्यूड केले जातात. म्हणून इंडस्ट्रियल सेफ्टीची गरज काय आहे यावर तुम्ही विचार करा, कारण महत्त्वाचा मुद्दा आहे सेफ्टी म्हणजे काय, इंडस्ट्री म्हणजे काय, इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणजे काय, आणि ह्या इंडस्ट्रियल सेफ्टीची गरज काय आहे. लक्षात ठेवा, ह्या गरजेवर आपलं अस्तित्व आहे. जर इंडस्ट्रियल सेफ्टीची गरज आहे तर खूप मोठ्या प्रमाणात व्हॅकन्सी आहे. सो यू मस्ट नो. आता हे काही गोष्टी इथे समराईज करण्यात आल्या आहे की काय गरज आहे इंडस्ट्रियल सेफ्टीची, इंडस्ट्रियल सेफ्टीची नीड काय आहे. याशिवाय अनेक साऱ्या गरजा आहे ज्यासाठी इंडस्ट्रियल सेफ्टी घेणं गरजेचं आहे. पण महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ह्युमन कॅपिटल आणि इकॉनॉमिकल लॉस, म्हणजे ह्युमन कॅपिटल लॉस आणि इकॉनॉमिकल लॉस टाळण्यासाठी सेफ्टी घेतली जाते इंडस्ट्रीमध्ये. त्याशिवाय अनेक सारे कारणं आहेत. मग इंडस्ट्रियल सेफ्टीची नीड आपण बघितली, इम्पॉर्टन्स काय आहे. इंडस्ट्रियल सेफ्टी इज इम्पॉर्टंट टू सेफगार्ड ह्युमन लाईफ, मानवी जीवनाचं संरक्षण करणे किंवा करण्यासाठी ही इंडस्ट्रियल सेफ्टीचं इम्पॉर्टन्स आहे. मग फॉर एक्झाम्पल काही जॉबचे प्रकार आहे, काही सेक्टर आहे, सपोज न्यूक्लिअरचा जो आस्पेक्ट आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, न्यूक्लिअर रिॲक्टर, न्यूक्लिअर कॉन्सेप्ट. आता बघा, न्यूक्लिअर एनर्जीपासनं विद्युत एनर्जी बनवण्याचा विचार आहे, पण काम चालू पण आहे. मग हे एक न्यूक्लिअरचा जॉब प्रकार आहे. एअरक्राफ्टमधील एक जॉब प्रकार आहे. एअरक्राफ्ट, विमान किंवा विमानजन्य ज्या वर्क रिलेटेड कॉन्सेप्ट आहे तिथे, जसं आपल्याकडे HALचा जो पार्ट मानला जातो एअरक्राफ्टशी रिलेटेड आहे. केमिकल इंडस्ट्रीज आहे जिथे वेगवेगळे केमिकल आहे, ज्यामुळे तेथे काम करणाऱ्या माणसाला आणि तिथे काम
कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनरीला वेगवेगळ्या प्रकारच्या इजा, डॅमेजेस, रिस्क असतात. ऑइल आणि रिफायनरी आणि गॅसेस असतात. तिथे असणारे ज्या रिस्क आहे, हे सगळे हाय रिस्क जॉब आहे. अशा मायनिंगचं काम आहे जिथे फेटल मिस्टेक किंवा कॅटास्पोरिक कॉन्सेप्ट तयार होतात. त्या होऊ नये अशा जॉबच्या ठिकाणी किंवा अशा कामाच्या जागेवर जिथे खूप जास्त प्रमाणात रिस्क असते, ती रिस्क कमी करण्यासाठी इंडस्ट्रियल सेफ्टीचं महत्त्व आहे. मित्रांनो, गोष्ट लक्षात घेण्यासारखी एक गरज आणि महत्त्व यावर तुम्ही विचार करा. गरज, नीड ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी. दे कॅन आस्क यू एक्सप्लेन, they will ask you definitely explain need and importance of industrial safety. So the first importance, reduce high risk regarding ह्युमन लाईफ. म्हणजे ह्युमन लाईफचं सेफगार्ड करणं, मानवी जीवनाचं संरक्षण करणं, हे इंडस्ट्रियल सेफ्टीचं महत्त्वाचा इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व आहे. तेथील रिस्क कमी करणे हे देखील महत्त्व आहे. बघा, रिस्क कमी करणे, इथे आपण नीडमध्ये काय बघितलं? ह्युमन कॅपिटल लॉस कमी करणे, इकॉनॉमिकल लॉस कमी करणे, सोशल लॉस कमी करणे, डायरेक्ट लॉस, इनडायरेक्ट लॉस कमी करणे. इथे म्हटले ह्युमनच्या लाईफचं सेफगार्ड करणे, रिस्क रिड्यूस करणे. मग प्रोसेसशी रिलेटेड रिस्क असू द्या किंवा पीपलशी रिलेटेड रिस्क असू द्या, ते रिस्क कमी करणे आणि एक हेल्दी, सेफ, वेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट देणे. मग हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट म्हणजे काय? मित्रांनो, हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट म्हणजे जिथे लोक काम करतात तिथे त्यांना हेल्दी वाटलं पाहिजे. म्हणजे एक प्रॉपर पद्धतीचं ज्या काही गरजा आहे, ज्या काही रिक्वायरमेंट आहे, त्या रिक्वायरमेंट तिथे अवेलेबल करणे. मेंटेनिंग सेफ अँड हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट. आता काय रिक्वायरमेंट आहे? बेसिक गरजा बघा मित्रांनो, बेसिक. काम करण्यासाठी जिथे आपण जाणार आहोत त्याचे इक्विपमेंट अवेलेबल असणे, त्यापेक्षाही बेसिक प्रकाश असणे, प्रॉपर प्रमाणात तिथे लाईट असणे, प्रॉपर प्रमाणात तिथे व्हेंटिलेशन असणे, ह्या काय आहे तेथील बेसिक गरजा आहे. मग ह्या ज्या बेसिक गरजा आहे ज्याच्यामुळे तेथील हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट राहतं. याशिवाय जर तुम्ही दुसऱ्या लेवलने विचार केलं तर जे लोक तिथे काम करतात त्यांना एक प्रकारचं मेंटल सॅटिस्फॅक्शन असणं गरजेचं आहे, मेंटल सेफगार्ड असणं गरजेचं आहे, हेल्थ सेफगार्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे ताणतणावयुक्त परिस्थितीत मानव किंवा वर्कर किंवा एम्प्लॉई चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. मग ताणतणाव कमी असेल तरी चांगल्या पद्धतीने वर्किंग एन्व्हायरमेंट तिथे डेव्हलप होतं. म्हणून मेंटेनिंग सेफ अँड हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट इज द बेसिक इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी. बघा मित्रांनो, नीडमध्ये लॉस कमी करणे, इम्पॉर्टन्स ह्युमन लाईफ सेफगार्ड करणे, रिस्क टू पीपल अँड मशिनरी अँड प्रोसेस कमी करणे, हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं. मग जिथे कुणाला कशा पद्धतीने हा जर हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंटचा जर आपण प्रॉपर विचार केला तर नवीनच एंट्री लेवलला ज्यांनी जॉब जॉईन केला आहे त्यांच्यासाठी विचार करणे, जे सुपरवायझर आहे त्यांच्यासाठी विचार करणे, जे प्लांट मॅनेजर आहे त्यांच्यासाठी विचार करणे. का बरं? प्लांट मॅनेजरवर असणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या वेगळ्या आहे, सुपरवायझरवर असणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या वेगळ्या आहे, एंट्री लेवलचे जे वर्कर आहेत त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहे. एंट्री लेवलच्या वर्करला असणारे कामाच्या पद्धती वेगळ्या आहे, सुपरवायझरवर असणाऱ्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहे आणि प्लांट मॅनेजरवर असणाऱ्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि पद्धती वेगळ्या आहे. मग या सगळ्यांना त्या पद्धतीत हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट देणे. चला एक एक्झाम्पल बघू. एंट्री लेवलला जे वर्कर आलेत किंवा जे वर्कर आहेत त्यांना जॉबला जॉईन केलं म्हणजे लगेच हे सगळे कामं येतील किंवा सगळा जॉब 100% डील होईल असं तर नाही. म्हणून त्यांना काम समजावून सांगणे, त्यांना थोडा वेळ देणे काम समजून घेण्यासाठी, त्यांच्यावर कमी दबाव टाकणे, त्यांना एक फार फ्रेंडली नाही पण वर्किंग फ्रेंडली एन्व्हायरमेंट देणे, जेणेकरून ते तिथे रुळतील, चांगल्या पद्धतीने काम समजून घेतील, काम शिकतील आणि कामावर रुजू होतील.
याला म्हणतात एक हेल्दी एंट्री लेवलच्या वर्करला हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट देणे. पण प्लांट मॅनेजरसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. ऑब्जेक्टिव्ह डिझाईन करणे किंवा डिझाईन असलेल्या ऑब्जेक्टिव्हवर काम करण्यासाठी स्टेप डिझाईन करणे, रिस्पॉन्सिबिलिटी ऑथोराईज करून देणे, रिस्पॉन्सिबिलिटीनुसार काम करून घेणे, त्या कामाचे रिपोर्ट घेणे, ते रिपोर्ट समराईज करणे, ते रिपोर्ट फॉरवर्ड करणे. मग ह्या ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहे यामध्ये त्यांना एक हेल्दी चांगल्या पद्धतीचं वर्किंग एन्व्हायरमेंट, वर्किंग म्हणजे कामाचं जे वातावरण, कामाची जी जागा आहे तेथील वातावरण चांगल्या पद्धतीने मेंटेन राहीन यासाठी आपण इंडस्ट्रियल सेफ्टीचं महत्त्व तिथे उल्लेखू शकतो. सो बेसिकली need and importance of industrial safety. Needs belongs to minimization of loss and importance belongs to giving prior and proper things to the people who work as a worker or employee, that they can work very friendly, very effectively, very efficiently toward their work. When people, when worker, when employee work effectively, when they work efficiently on workplace, on job site, ultimately when they work effectively, when they work efficiently, ultimately what happen? Losses get minimized, distraction get minimized, damages get minimized, injury get minimized. Ultimately it result in minimization of loss. So must understand need and importance of industrial safety. Why you have to learn industrial safety? बघा मित्रांनो, आपण इंडस्ट्रियल सेफ्टी का शिकणार आहोत ते शिकण्यामागचा उद्देश, किंवा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कामाला जाल ॲज अ सेफ्टीशी रिलेटेड पर्सन म्हणून, तेव्हा तुमचे तिथे उद्देश काय असतील, तुमचे तिथे कामं काय असतील, म्हणून तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं जाईल की टेल मी युअर रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर अ कंपनी, in the company, or they can ask you, tell me the role and responsibility of safety person in the company. Boss, what is your role and responsibility? Your role and responsibility is nothing but the things which we consider in need and importance: providing healthy working environment and minimizing loss. In another language, in Marathi, जिथे काम करणारे लोक हे हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये असेल, त्यांचं काम सोडून दुसरीकडे लक्ष विचलित होणार नाही. ज्यांना कामासाठी चांगलं वातावरण मिळेल तिथे अल्टिमेटली ॲक्सिडंट किंवा रिस्कचं प्रमाण काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि याचाच अर्थ लॉस देखील काय होणार आहे? कमी होणार आहे. दिस इज नथिंग बट द इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड your need. Why they recruit you. So they can also ask you why we recruit you. आता आम्ही तुम्हाला का रिक्रूट करावं किंवा का घ्यावं ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यादा तर लोक मी खूप कष्टाळू आहे, मी खूप काम करतो, मी ओव्हरटाईम करू शकतो, दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू शकतो, अशा पद्धतीत उत्तरं देतात. हेही बरोबर आहे, पण त्याबरोबर आपण ज्या जॉब रोलसाठी तिथे गेलो आहोत, आपण ज्या जॉब रोलसाठी तिथे ॲप्लाय केलेलं आहे त्या जॉब रोलबद्दल देखील मेन्शन करणं गरजेचं आहे. इफ यू हायर मी, I will try to maximize these things and try to minimize that thing. हे तुम्हाला तिथे मेन्शन करायचं. आता दिस आणि दॅट म्हणजे काय? हेच लॉसेस कमी करणे आणि वेल्थ किंवा हेल्थ वर्किंग एन्व्हायरमेंटमधील वाढवणे, जेणेकरून तिथे काम करणारे जे लोक आहे ते स्वतःला सेफ समजतील आणि 100% कामाच्या जागेवर देतील. अपघात केव्हा होतात मित्रांनो? रिस्क केव्हा तयार होते? जेव्हा माणसं लोक काम करताना किंवा वर्कर्स काम करताना, एम्प्लॉई काम करताना आपलं 100% तिथे देत नाही, आपले 100% तिथे ऑफर्ड करत नाही. का? तर इजा झाली तर काय होईल,
वेगवेगळे विचार त्यांच्या डोक्यात येतात आणि त्यामुळे पॉलिटिकल कॉन्सेप्ट, इंडस्ट्रियल कॉन्सेप्ट, सोशियल कॉन्सेप्ट, फॅमिली कॉन्सेप्ट, लीगल कॉन्सेप्ट, सो मेनी थिंग्स विच अफेक्ट ऑन ह्युमन ब्रेन ऑल्सो, अँड दॅट ह्युमन इज नथिंग बट द वर्कर ऑर एम्प्लॉई. म्हणून त्यांना एक हेल्दी वेल्दी एन्व्हायरमेंट काम करण्यासाठी देणे हा सेफ्टीच्या माणसाचा देखील उद्देश आहे आणि हाच उद्देश इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये देखील आहे. एक सेफ्टी पर्सन कॅन ऑफर दॅट मच थिंग टू द इंडस्ट्री अँड दॅट्स वाय यू मस्ट बी केपेबल ऑफ ऑल दिस थिंग्स. म्हणून सेफ्टीचा माणूस हा तेवढा कॅपॅबिलिटीचा असणं गरजेचं आहे. ही मस्ट नो द थिंग्स विच इज रिक्वायर्ड इन इंडस्ट्री ॲज अ सेफ्टी पर्सन. सेफ्टीचा माणूस म्हणून त्याच्याकडे असणाऱ्या ज्या कला कौशल्य आहे किंवा जे गुण आहे ते अवगत करणं देखील गरजेचं आहे. वन पेशन्स होल्डर अँड वन पोलाईट पर्सन कॅन इम्प्लिमेंट मॅक्सिमम सेफ्टी दॅन वन हार्श पर्सन. एक पेशन्स असणारा आणि एक पोलाईट पर्सन मात्र स्ट्रिक्ट हा जास्त प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी इम्प्लिमेंट करू शकतो रादर दॅन हार्श मूड किंवा हार्श स्वभाव असणारा माणसापेक्षा. सो यू मस्ट अंडरस्टँड नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी. नाव वी हॅव टू गो फॉर हाऊ सेफ्टी इज कंडक्टेड. मग ही सेफ्टी कशा पद्धतीने घेतली जाते आता डिटेलमध्ये आपण शिकणारच आहोत. बट हाऊ सेफ्टी इज कंडक्टेड, एक थरलमध्ये तुम्हाला जर प्रश्न पडला की सेफ्टी कशा पद्धतीने आपण बोलतो सेफ्टी करणं गरजेचं आहे, हेल्दी एन्व्हायरमेंट देणं गरजेचं आहे, लॉसेस कमी करणं गरजेचं आहे, रिस्क मिनिमाइज करणं गरजेचं आहे, डॅमेज होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण मग नेमकं सेफ्टी म्हणजे आपण ते कशा पद्धतीने करतो, हाऊ सेफ्टी कंडक्टेड. सो द फर्स्ट अँड वन ऑफ द इसेन्शियल थिंग सुपरविजन. सुपरविजन मीन्स वॉट? निरीक्षण क्षमता. आता ही निरीक्षण क्षमता फक्त सेफ्टीच्याच माणसाकडे असून उपयोग नाही किंवा गरज नाही. ही गरज आहे सर्व लोक जे ते काम करतात ॲज अ वर्कर ऑर ॲज अ एम्प्लॉई त्यांना देखील ही गरज समजावून सांगणे सुपरविजनची. प्रत्येक वेळेस सेफ्टीचा माणूस हजार्ड किंवा रिस्क शोधून काढेन असं नाही. यू हॅव टू इम्प्लिमेंट दॅट ॲप्रोच, युअर ॲप्रोच. अगोदर तो ॲप्रोच तुमच्यामध्ये पाहिजे टू ॲनालाइज थिंग, टू सर्च रिस्क, टू ॲनालाइज रिस्क रिलेटेड थिंग्स. आणि तो जो स्वभाव किंवा तो जो गुणधर्म आहे तो तेथील वर्कर किंवा एम्प्लॉईमध्ये इम्प्लिमेंट करणे किंवा त्यांच्यामध्ये देखील तो उतरवणे. सो हाऊ सेफ्टी इज कंडक्टेड बाय प्रॉपर सुपरवायझिंग, by using proper supervision. That supervision can be done by safety personnel also, that supervision can be done by respective supervisor also, that supervision can done by that employee or worker also. So the basic aim or basic way to minimize accident and to enhancing safety is सुपरविजन. ती सुपरविजन सेफ्टीच्या माणसाने आणि तिथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लॉस कमी होण्यासाठी, ॲक्सिडेंट रेट कमी करण्यासाठी करणं गरजेचं आहे. अनदर वे इन्स्पेक्शन अँड सर्वे. दिस इज वॉट द सम प्रायोर मेथड. त्या टाईमशी बाउंड आहे इन्स्पेक्शन आणि सर्वे करणे. एक्सटर्नल पार्टी येतात, इंटरनल पार्टी पण करतात इन्स्पेक्शन आणि सर्वे. ह्या इन्स्पेक्शन आणि सर्वेच्या मदतीने, इन्स्पेक्शन आणि सर्वेमध्ये काय चेक केलं जातं, काय केलं जातं, तर त्याचा खूप मोठा ॲप्रोच आहे. थरली जर बघायचं तर लॉग मेंटेन करून, प्रॉपर सुपरविजन करून कुठल्या गोष्टी ह्या अपघातजन्य किंवा रिस्की आहे, हजार्डस आहे हे तिथे चेक केलं जातं आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे देखील तिथे बघितलं जातं. सो बाय सुपरविजन, एक प्रॉपर निरीक्षण आणि सुपरविजन करून आपण सेफ्टी इम्प्लिमेंट करू शकतो. त्यात जे सापडलं आहे, त्यात जे आढळलं आहे त्यावर उपाययोजना अल्टरनेटिव्ह काढून. बाय इन्स्पेक्शन अँड सर्वे. देन बाय फाइंडिंग जॉब हजार्ड अँड रिस्क. जे एक पर्टिक्युलर जॉब म्हणजे जे पर्टिक्युलर काम चालू आहे. आता
सॉरी. म्हणजे काय, आपण फॅब्रिकेशनचा विचार करू. फॅब्रिकेशनचा जर विचार केला तर तिथे कटिंगचं काम चालतं, चिपिंगचं काम चालतं, वेल्डिंगचं काम चालतं, अलाइनमेंटचं काम चालतं. असे अनेक प्रकारचे कामं हे फॅब्रिकेशनमध्ये चालतात. मग त्यातलं फक्त आपण वेल्डिंग जर बघितलं तर हा एक स्पेसिफिक जॉब आहे. सो त्या जॉबशी रिलेटेड जे हजार्ड आणि त्या जॉबशी रिलेटेड ज्या रिस्क आहे ते हजार्ड आणि त्या रिस्कबद्दल त्या रिस्कची, त्या जॉबशी रिलेटेड जे हजार्ड आणि रिस्क आहे ते फाइंड आउट करणे, ते शोधणे. आणि ते शोधल्यानंतर ते हजार्ड आणि रिस्क तेथे काम करणारे जे वर्कर आहे, एम्प्लॉय आहे किंवा जे कोणी तिथे काम करते त्यांना त्याबद्दलचं काय करून देणे, अवेअरनेस करून देणे, माहिती करून देणे की बॉस, इफ यू आर वर्किंग विथ दिस कॉन्सेप्ट अँड इफ यू आर वर्किंग नियर टू दिस कॉन्सेप्ट ऑफ जॉब, तुम्ही त्या जॉबवर काम करत असाल किंवा त्या जॉबच्या शेजारी काम करत असाल, सो यू मस्ट नो द व्हेरियस टाईप ऑफ हजार्ड अँड रिस्क रिलेटेड टू दॅट जॉब. त्या जॉबशी रिलेटेड जे हजार्ड आणि रिस्क आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की असं झालं तर असे धोके होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल वेल्डिंगचं काम चालू आहे तर मास्क वापरणं गरजेचं आहे, गॉगल वापरणं गरजेचं आहे, ज्यामुळे काम करणारा आहे तो जॉबवर जो काम करणार आहे त्यालाही धोका होतो आणि जे शेजारी आहे त्यांनाही धोका होतो. आणि मास्क आणि गॉगल किंवा PPE जर वापरले तर ते हजार्ड किंवा त्या गोष्टी काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात. ह्याचं अवेअरनेस करणे, मग हजार्डचंही अवेअरनेस करणे आणि ते हजार्ड कशा रिस्कचंही अवेअरनेस करणे आणि ते हजार्ड आणि रिस्क कसे मिनिमाइज होतील याचं देखील तिथे अवेअरनेस करणे. अवेअरनेस म्हणजे त्यांना माहीत करून देणे. फाइंडिंग म्हणजे शोधणे. देन कम्युनिकेटिंग अबाउट हजार्ड अँड रिस्क. आता अवेअरनेस करणे आणि त्याच्याबद्दल प्रायोर माहिती देणे हा एक वे आहे ज्यामुळे सेफ्टी कंडक्ट केली जाते. म्हणजे प्रॉपर सुपरविजन करणे, इन्स्पेक्शन सर्वे करणे, सुपरविजन करताना जो जॉब आहे त्या जॉबमधील हजार्ड आणि रिस्क शोधणे, ती जी हजार्ड आणि रिस्क आहे ती तिथे अवेअर्ड करणे, तेथील लोकांना अवेअर्ड करणे, सुपरवायझरला अवेअर्ड करणे, सुपिरियरला अवेअर करणे, लोअर लेवलला अवेअर करणे आणि फक्त अवेअर करून न थांबता प्रॉपर पद्धतीने कम्युनिकेट करणे. म्हणजे त्याची प्रत्येक ज्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या होणारे धोके, होणाऱ्या गोष्टी याबद्दलची सर्व माहिती त्या लोकांना देणे, तिथल्या वर्करला देणे, जेणेकरून आत्ता देखील आणि इथून पुढे देखील जेव्हा ते त्या वर्कशी रिलेटेड किंवा त्या जॉबशी रिलेटेड काम करतील तेव्हा त्यांना त्या कामाबद्दल असणारे सर्व हजार्ड आणि त्या हजार्डशी रिलेटेड असणारी सर्व रिस्क आणि ती रिस्क मिनिमाइज करण्याची किंवा ते हजार्ड मिनिमाइज करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्या देखील त्यांना प्रॉपर कम्युनिकेट होतील, त्याच्यापासूनचे धोके आणि त्यावरील उपाययोजना. त्यानंतर आफ्टर कम्युनिकेटिंग व्हॉट वी डू, वी कॅन फाइंड आउट द डिफरंट अल्टरनेटिव्ह रिगार्डिंग दॅट हजार्ड अँड रिस्क. मग ते हजार्ड किंवा ती रिस्क मिनिमाइज करण्यासाठी वेगवेगळे काय पर्याय शोधले जाऊ शकतात. आता ते पर्याय म्हणजे काय, PPEचा प्रॉपर वापर करणे. PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, PPE पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. आता पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, पर्सनला प्रोटेक्ट करण्यासाठी जे इक्विपमेंट वापरले जातात त्याला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असं म्हटलं जातं. मग पर्सनला म्हणजे मानवाला प्रोटेक्ट करण्याचं, वेल्डिंगच्या काम चालू असेल तर काय म्हणजे डोळे येऊ नये म्हणून आपण जे शिल्ड वापरतो, जो गॉगल वापरतो ते PPE झालं. इलेक्ट्रिकल किंवा हाईटवर काम करताना किंवा डेप्थमध्ये काम करताना आपल्या डोक्याला इजा होऊ नये म्हणून जे हेल्मेट वापरतो ते PPE झालं. आपण जे शूज, बूट म्हणतो आपण त्याला, ते वापरतो, केमिकलसाठी वापरतो, इलेक्ट्रिकलसाठी वापरतो, कन्स्ट्रक्शनमध्ये ॲस्बेस्टॉसपासून सिक्युअर्ड होण्यासाठी जे वापरतो ते सेफ्टी शूज वापरतो, ते PPE झालं. म्हणून पर्सनला प्रोटेक्ट करण्यासाठी जे इक्विपमेंट वापरले जातात त्या PPEचा वापर करणे, जेणेकरून तिथे काय घेतली जाऊ शकते, सेफ्टी घेतली जाते. आपण थरली बघतोय की एक जनरल पर्पजवर बघतो की सेफ्टी ही कशा पद्धतीने घेतली जाऊ शकते, जेणेकरून आता आपल्याला माहीत आहे सेफ्टी म्हणजे काय, इंडस्ट्री म्हणजे काय, कंपनी म्हणजे काय, तिची गरज काय आहे, तिचं महत्त्व काय आहे. पण हे सगळं माहीत झाल्यानंतर तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की बॉस दिस इज वॉट द इम्पॉर्टंट थिंग, ओके, बट खऱ्या पद्धतीने सेफ्टी कशी घेतली जाते किंवा काय पावलं उचलली जातात, तर निरीक्षण करणे,
इन्स्पेक्शन सर्वे करणे, जॉब जे काम चालू आहे त्यातले हजार्ड आणि रिस्क शोधणे, त्या हजार्ड आणि रिस्कबद्दल अवेअरनेस करणे, त्या हजार्ड आणि रिस्कबद्दल सर्व माहिती, मग त्यावरील उपाय म्हणा किंवा जी काय माहिती ती प्रॉपर कम्युनिकेट करणे, ते हजार्ड आणि रिस्क कमी होतील याच्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधणे, अल्टरनेटिव्ह शोधणे, जसं काय PPE वापरणे, सो यूज ऑफ PPE. देन आफ्टर दॅट फॉलोविंग स्टँडर्ड वर्क प्रोसिजर, काम करण्याच्या ज्या स्टँडर्ड प्रोसिजर ठरवून दिलेल्या आहे नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल क्रायटेरिया अंतर्गत, ते जे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे कामाचे ते फॉलो करणे. अजून रिस्क कमी करून सेफ्टी वाढवायची जर असेल तर त्यातली अजून एक पद्धत आहे की जी मशिनरी आणि इक्विपमेंट आहे त्यांना प्रॉपर सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स करणे त्यांचं. त्यानंतर वर्कप्लेस हायजीन ठेवणे, वर्कप्लेस क्लीननेस ठेवणे, जिथली वस्तू तिथे ठेवणे, तिथे कचरा असता कामा नये, तिथे क्लीनलीनेस असेल, प्रॉपर व्हेंटिलेशन ठेवणे, खेळती हवा राहीन, प्रत्येक जॉब रोलनुसार ऑक्सिजन आणि हवेचं प्रायोर युटिलायझेशन किंवा अवेलेबिलिटी असणे, प्रॉपर लाईट असणे, तिथे प्रकाश असणे आणि तेथे काम करणाऱ्या लोकांना प्रॉपर ट्रेनिंग असणे, एक प्रायोर आणि प्रॉपर ट्रेनिंग असणे. हे सगळे याशिवाय अनेक सारे असे पावलं उचलले जातात जे सेफ्टी, त्या ऑर्गनायझेशनमध्ये सेफ्टी एन्हान्स करण्यासाठी, सेफ्टीचा जो व्यक्ती आहे, मग सेफ्टी सुपरवायझर असेल, सेफ्टी ऑफिसर असेल किंवा फायरचे जे लोक आहे, फायर अँड सेफ्टीचे जे लोक काम करतात ते हे पावलं तेथे उचलतात. मग मित्रांनो, आज आपण सेफ्टी म्हणजे काय, इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणजे काय, इंडस्ट्री म्हणजे काय, कंपनी म्हणजे काय, इंडस्ट्रियल सेफ्टीची गरज काय आहे, इंडस्ट्रियल सेफ्टीचं महत्त्व काय आहे आणि ती कशा पद्धतीने एक थरली घेतली जाऊ शकते याबद्दलची एक छोटीशी आयडिया आपण इथे या सेशनमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय इंटरव्ह्यूमध्ये काही क्वेश्चन विचारले जातात, काही क्वेश्चन विचारले जाऊ कसे शकतात, त्याचे उत्तरं काय असू शकतात, हा देखील विचार आपण इथे किंवा याबद्दल देखील आपण थोडंसं इथे बघितलेलं आहे. बेसिकली सेफ्टीसाठी तुम्हाला प्रॉपर सुपरविजन आणि प्रॉपर अवेअरनेस करणं गरजेचं आहे. दॅट्स ऑल अबाउट टुडे. दिस इज वॉट द इंडस्ट्रियल सेफ्टी. विल मीट टुमारो. थँक्यू.